आणि मग महाराष्ट्रामधले जे प्रश्न आहेत, महाराष्ट्रातले जे सत्ताधारी आहेत, यांना प्रश्नच विचारायचे नाहीत. एका बाजूला आमच्या टेलिव्हिजन चॅनलवाल्यांची वाट लावून ठेवली आहे. सारखा वरून दबाव, सारखा वरून दबाव. ही बातमी टाकायची नाही, या बातम्या करायच्या नाहीत, ही करायची नाही, सरकारला विरोध करायचा नाही, विरोध केला बातम्या बंद करू, तुमच्या जाहिराती बंद करून टाकू, नोकरीवरून काढून टाकू. त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत बातम्या पोचवायच्या नाहीत खऱ्या. हे अशा एका विचित्र परिस्थितीमध्ये देश अडकलेला आहे, हे राज्य अडकलेले आहे, सगळेच अडकलेले आहोत. अर्थात अशा काही गोष्टी ज्या होतात ह्या काही कायमस्वरूपी बसत नसतात. खालून काठी नाही बसली तर वरून बसतेच. पण ह्या सतत गोष्टी मी तुम्हाला सतत का सांगतोय, ह्या डोक्यात ठेवल्या पाहिजेत तुम्ही. या करमणुकीच्या या गटारगंगा ज्या आहेत ना, या तुम्ही नका वाहत जाऊ. उद्या काय आपल्या आजूबाजूला निघून गेलंय ना कळणार पण